नमस्कार. नमस्कार. ज्या व्यक्तीने तुम्हाला या हॉलपर्यंत आज आणण्याचं काम केलेलं आहे अशा व्यक्तीसाठी आणि आज सणासुदीचे दिवस असूनही तुम्ही या हॉलपर्यंत आलात हे तर तुमच्या स्वतःसाठी जोडा. त्या व्यक्तीने खरोखर दिवस चेंज करून पण कुठेतरी आपल्या प्रोग्रामला मिस झालं नाही पाहिजे म्हणून दिवस चेंज करून सुद्धा त्यांनी हे ऑर्गनायझेशन आज पुन्हा एक उभं केलंय. तर चव्हाण सरांसाठी जोरदार करा. 2च मिनिटं दिलेले आहेत सरांनी बोलायला. 2 मिनिटांमध्ये खूप काही सांगून जाणार आहे मी. ऐकायला तयार आहात? छोटासा परिचय. नाव भास्कर डोंगरे, राहायला सेलूला असतो. जसं तुम्ही या हॉल पर्यंत आलात बरोबर आहे, काही ना काही स्वप्न असेल, काही ना काही इच्छा असेल. तसंच मी सुद्धा काही दिवसापूर्वी आलो होतो आणि जेव्हा हा प्रोग्राम बघितला मी प्रोग्राम बघितल्यानंतर काही गोष्टी लक्षात आल्या. या प्रोग्रामला मी 3 स्टेप मध्ये डिवाइड केलं. पहिलं, हा बिझनेस का करायचा, कशासाठी करायचा आणि कसा करायचा. प्रत्येक जणाला वाटत असेल ना, हा बिझनेस का करायचा, कशासाठी करायचा आणि कसा करायचा. 3 स्टेप जर तुमच्या लक्षात आले तर 100% तुम्ही या हॉलच्या बाहेर निघाल्यानंतर ज्या व्यक्तीने आणलेला आहे ना त्या व्यक्ती बरोबर तुम्ही सुरुवात करू शकता. हे व्हाय आहेत माणसाचे. बघा, प्रत्येक व्यक्तीचे स्वप्न आहेत. तुमचे पण स्वप्न आहेत ना, तसे माझे स्वप्न आहेत. माझे स्वप्न मला पूर्ण करायचे आहेत म्हणून मला हा बिझनेस करायचा आहे. माझ्या फॅमिलीचे पूर्ण स्वप्न करायचे आहेत म्हणून हा बिझनेस मला पूर्ण करायचा आहे. तुमचे पण स्वप्न असतील. हॅलो, यस. म्हणून हा बिझनेस तुमचे स्वप्न पूर्ण करू शकतो की नाही? यस. बरोबर आहे. आता हा बिझनेस कशासाठी करायचा, बरोबर आहे. बघा, मार्केटमध्ये जॉब आहे का? आता यंग जनरेशन पाठीमागे बसलेलं आहे, खूप काही शिक्षण घेत आहे, बऱ्याच जणांचं शिक्षण पण झालेलं आहे. जॉब नाही मार्केटमध्ये, पाहिजे तसा पैसा मिळत नाही मार्केटमध्ये, बरोबर आहे. पण इथं तुम्ही आज बघितला की मॅडमने सांगितलं की 2,10,000 रुपये आठवड्याचे इन्कम पण मिळू शकतं, बरोबर आहे. 2,10,000 रुपये आठवडा म्हणजे 8,40,000 रुपये महिना आणि वर्षाचे इन्कम 1 करोड. मला सांगा, बाहेरच्या मार्केटमध्ये तुम्ही 25 वर्ष जरी काम केलं तर वर्षाला 1 करोड कमवू शकता का? नाही कमवू शकत. म्हणून हा बिझनेस करायचा. लक्षामध्ये आणि कसा करायचा, बरोबर आहे. शेवटचा पॉइंट आहे कसा करायचा. बघा, सायकल किती जणांना चालवता येते? बरेच जण. बाकीच्यांना का चालवता येत नसेल बरं? काय कारण असू शकतं? शिकले नाही, बरोबर आहे. पण आता जर विमान चालवायचं म्हणलं तर इथला कोणी विमान चालवू शकेल का? नाही. काय कारण? शिकावं लागेल, बरोबर आहे. मग हा बिझनेस जर तुम्हाला करायचा असेल, बरोबर आहे, तर तुम्हाला हा बिझनेस शिकावा लागणार. जोपर्यंत तुम्ही शिकणार नाही तोपर्यंत हा बिझनेस तुमच्यासाठी नाहीये. बरेच जण येतील, जॉईनिंग करतील, बरेच जण प्रोडक्ट यूज करतील. प्रोडक्ट मुळे तुमची हेल्थ चांगली राहील, बरोबर आहे. चांगल्या प्रोडक्ट मुळे तुमची हेल्थ चांगली राहील. पण पैसा कमवण्यासाठी तुम्हाला शिकावंच लागेल. जसं तुम्ही सायकल शिकलेला आहात तसा हा बिझनेस तुम्हाला शिकावंच लागेल. 1 दिवसात शिकणं होईल का बरं? नाही. पण आपण फार कंटाळा करतो का, माझ्यासोबत लोक येणार नाही, बरोबर आहे. काही जे पॉइंट असतील 100% येणार. बघा, तुम्हाला पाठीमागे उभं राहायला आवडेल रांगेमध्ये का समोर उभं राहायला आवडेल रांगेमध्ये? मग तुम्ही जर आलात ना तर तुमच्या पाठीमागे लोक येतील का नाही? हे ज्यांना कळलं ना मित्रांनो, तो 100% इथं सक्सेस मिळाल्याशिवाय राहत नाही. बरोबर. ज्या व्यक्तीने मला या बिझनेस मध्ये आणलंय अशी माझी ग्रेट अप्लाय मिस्टर राजेंद्र आत्तागिरे पाटील सरांसाठी मानाचा मुद्रा करतो. जोरदार टाळ्या. तुम्हाला या बिझनेस मध्ये येण्यासाठी मी तुमचं अभिनंदन करतो. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि